चला मित्रांनो, आज आपण चौरस आणि चौकोन, चौरस किंवा चौकोन शिकायचं आहे. आपल्याला काय शिकायचं आहे? चौकोनला चौरस म्हटलं जातं आणि चौरसालाच चौकोन म्हटलं जातं. ठीक आहे. तर चौरसाच्या चारी बाजू ज्या असतात त्या समान असतात. हा जर 10 असेल ही बाजू, तर ही बाजू पण 10, ही बाजू पण 10, ही बाजू पण 10 असेल, त्यालाच आपण चौरस म्हणतो. चारी बाजूनी समान असतो. ठीक आहे. आणि चौरसाचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला समान असतात किंवा एकरूप असतात. चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. ठीक आहे. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाची जर तुम्ही बाजू काढली, त्या बाजूवरून तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल, त्या बाजूवरून तुम्हाला परिमिती काढता येईल, त्या बाजूवरून तुम्हाला कर्ण काढता येईल. ठीक आहे. आणि जर कर्ण दिला असेल तर तुम्हाला क्षेत्रफळ पण काढता येईल. त्या कर्णावरून आपण बाजू मिळून जाईल किंवा कर्णावरून क्षेत्रफळ कसं काढायचं ते पण आज शिकणार आहे आपण. ठीक आहे. आज आपण चौकोन म्हणजे थोडीशी संकल्पना किंवा याचे जे गुणधर्म आहेत, आपण प्रत्येक चौकोनाचा टाईप घेणारच आहे. आयत घेणार आहे, ठीक आहे, पतंग घेणार आहे, समलंब चौकोन घेणार आहे, समांतरभुज चौकोन घेणार आहे, सर्व चौकोन मी घेणार आहे. पण आज जो टॉपिक आहे तो चौकोन आहे. ठीक आहे. आज नेक्स्ट चला बघा, आता आपण काय करू. चौरसाची बाजू 10 आहे. समूह किती, त्याची बाजू किती आहे? 10 आहे. तर त्याची परिमिती किती? परिमितीचं सूत्र काय? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती आपण 10 मानलेली आहे, बाजू आपण 10 समजलेली आहे. बाजू जर 10 असेल तर काय सूत्र काय म्हणते? 4 गुणिले बाजू, 4 गुणिले 10 बरोबर 40. बघा सूत्र आहे, चौरसाचे परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, चारही बाजूंची बेरीज म्हणजे 40. आणि त्याच्यावरून जर तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ विचारले, क्षेत्रफळ बरोबर काय हो? बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. जर बाजू दिली असेल तुम्हाला, त्या बाजूचा वर्ग करायचं. बाजू जर 10 आहे त्याचा वर्ग बरोबर 100. आणि काही वेळेस काय विचारलं जातं, जर चौरसाची बाजू 10 असेल तर त्याच्या परिमिती आणि क्षेत्रफळातील फरक किती किंवा अंतर किती, किंवा परिमिती ही क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे, किंवा क्षेत्रफळ हे परिमितीपेक्षा कितीने जास्त आहे, असे तुम्हाला प्रश्न थोडंसं फिरवून विचारतात. आणि कधीही जेव्हा क्षेत्रफळ येतो हे सेंटीमीटर असेल तर परिमिती सेंटीमीटरमध्ये असेल, आणि जेव्हा क्षेत्रफळ काढता तुम्ही हे सेंटीमीटर वर्ग होऊन जाईल. काय होऊन जाईल? सेंटीमीटर वर्ग. पण ऑप्शनमध्ये जर 100 सेंटीमीटर वर्ग नसेल तर काय असेल बघा. पहिला ऑप्शन 10 सेंटीमीटर वर्ग, दुसरा ऑप्शन 100 सेंटीमीटर, तिसरा ऑप्शन 10 वर्ग सेंटीमीटर वर्ग. ठीक आहे. चौथा ऑप्शन 10 सेंटीमीटर आणि हे वर्ग. तर तुम्ही आता काय करणार? कुठला ऑप्शन टिक करणार? आता 10 सेंटीमीटर वर्ग म्हणजे हे 10 तर नाही आहे सेंटीमीटर वर्ग, हा पहिला ऑप्शन कट. आणि 100 सेंटीमीटर हे तर बिलकुल चुकलेलं आहे. का? आपण म्हटलेलं आहे बाई 100 सेंटीमीटर वर्ग असतो, क्षेत्रफळ हा स्क्वेअरमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. आता तिसरा 10 वर्ग म्हणजे 100 सेंटीमीटर वर्ग, सेंटीमीटर वर्ग. हां यस, तिसरा ऑप्शन लागू होतो. जर असं नसेल तर हे तुम्ही ऑप्शन टिक करू शकता. आणि 10 वर्ग म्हणजे 100 सेंटीमीटर, याच्यासारखं चाला तिसऱ्यासारखा. म्हणजे तुमचा ऑप्शन कितवा टिक करणार तुम्ही? तिसरा ऑप्शन. तो पर्यवेक्षक जो आहे किंवा तुम्हाला जो पेपर सेटअप करणार आहे तो काय करणार की पेपर थोडंसं फिरवणार आहे, किंवा पेपर काहीच नाही आहे, प्रश्न तोच आहे. प्रश्नाला फक्त त्यांनी थोडंसं दिशा बदलली त्याची, किंवा त्याचे थोडंसं चेंज केलं. ठीक. आपण आता तुम्ही बाजू दिली असता परिमिती काढलं, बाजू दिली असता क्षेत्रफळ काढलं, बाजू दिली असता काय काढायचं? कर्ण. आता बघा, चौरसाचा कर्ण बरोबर, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू, वर्गमुळात 2 आहे आणि बाजू किती आहे हो? 10. मग 10 वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण किती आला हो? 10 वर्गमुळात 2. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जर हे प्रश्न सोडवायचा असेल तर हे 4 सूत्र तुम्ही बिलकुल गाठ मारून ठेवायचं आहे की 4 सूत्रावरच सगळं खेळ डिपेंड आहे. काय का असे ना, एका खोली असेल, खोलीमध्ये फरशा बसवायचा असेल, मग काय काढायचं? क्षेत्रफळ काढायचं. याला म्हणतो क्षेत्रफळ. ठीक आहे. एक खोली आहे, त्या खोलीचं क्षेत्रफळ किती आहे म्हणतात, किंवा त्या खोलीमध्ये आपल्याला फरशा बसवायच्या आहेत 2 बाय 2च्या किंवा 1 फूट स्क्वेअर फुटाच्या, काय पण म्हणेल. आणि समजा तुम्हाला म्हटले की एखादा
चौकोनाकृती मैदान आहे किंवा चौरसाकृती मैदान आहे, त्या चौरसाकृती मैदानाच्या बाजूनी 4 पदरी कुंपण घालायचं आहे. हा बघा, हा कुंपण चारी बाजूनी, हा याचे जे कोपरे आहेत इथं आपण कुंपण टाकतो का, हा मैदान आहे. आपण चारी बाजूनी कुंपण घालायचं आहे. किती पदरी? 4 पदरी. म्हणजे याची बेरीज करायची. बेरीज किती आली? बेरीज म्हणजे परिमिती. परिमिती आली 40. पण किती? एक पदर झाला 40चा, परत दुसरा पदर 40चा, परत तिसरा पदर 40चा, परत चौथा पदर 40चा, असे 4 पदरी कुंपण घालायचे आहेत. मग काय झालं? 160 होतात हे. 4 चौक 16. म्हणून परिमिती काढायचं. किती पदरी म्हटलंय? 4 पदरी. मग यांचा गुणाकार करायचा 160. ठीक. अशा प्रकारे आपण थोडंसं काही वेगळ्या टाईपचे आज उदाहरणं घेणार आहे. 4-5 जे पण मुलांना भेडसावले त्यांनी कमेंट करून मला पाठवले होते, ते मी एक 4-5 उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यातलं पहिला उदाहरण, चला बघा हे. आता बघा, पहिला उदाहरण मी घेतलं आहे. एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण 6 सेंटीमीटर आहे. बघा, एक चौरसाची बाजू दिलेली आहे, एका चौरसाचा कर्ण दिला आहे आणि विचारलं काय, दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती. पहिला चौरस घेऊ आपण, त्याची बाजू किती आहे, काय काढायचं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आणि दुसऱ्या चौरसाचं पण काय करायचं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण दिला असेल तर, मी तुम्हाला सांगितलंय, कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळ कसं काढायचं आहे? कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळ कर्ण वर्ग भागिले 2. चला, आता पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळाची बाजू किती आहे? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर त्याचा वर्ग बरोबर 64. आणि दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर कर्ण किती आहे? 6 सेंटीमीटर. कर्णाचा वर्ग केलेला आहे. ठीक आहे. आता क्षेत्रफळ बरोबर 36 भागिले 2 बरोबर किती हो? 18. आणि याचं 46 आणि याचा 18, याचा फरक जर काढला, फरक म्हणजे आपण वजाबाकी करतो. फरक म्हणजे काय करतो? वजाबाकी. 14 मधून 8 गेले, 6 राहिले, हे 6 मधून 2 गेले, 4 राहिले, म्हणजे यांचा फरक किती? 46. अशा प्रकारे तुम्ही काय केलं? पहिल्या चौरसाचा क्षेत्रफळ, दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला काय? बाजू पाहिजे किंवा कर्ण पाहिजे. कर्ण इथं दिलेला आहे, कर्णाचा वर्ग भागिले 2. इथं बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ. अशा प्रकारे या दोघांचं फरक म्हटलं की यांची वजाबाकी केली, वजाबाकी आली किती? 46. म्हणून यांचा फरक किती आहे? 46. तर दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न. आता समजा मी याला इथं चेंज करतो. मी काय करतो? इथं चेंज करतो. काय चेंज? आपण काय करू? एका चौरसाचं बाजू 10 दिली आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण हे 10 सेंटीमीटर. कर्ण पण 10 सेंटीमीटर, बाजू पण 10 सेंटीमीटर. पहिल्या चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आता बाजूचा वर्ग म्हणजे बाजू तुमची 10 आहे, त्याचा वर्ग बरोबर 100. आता क्षेत्रफळ किती मिळालं तुम्हाला? पहिल्याचं 100. आता दुसऱ्याचं बघू. क्षेत्रफळ बरोबर कर्ण त्याचा वर्ग भागिले 2. आता कर्ण तुम्हाला किती दिले? 10 सेंटीमीटर. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार करतो भागिले 2. 2 पंचे 10 किंवा 10 100. किती आलं? 50. 100च्या निम्म 50. आणि याचं किती आलं? क्षेत्रफळ 100. आणि काय विचारले काय तुम्हाला? याचं क्षेत्रफळ आलं 50 आणि याचं क्षेत्रफळ आलं 100. यांचं परत फरक विचारले. 100 मधून 50 गेले 50. अशा प्रकारे हे दोन्ही गणित तुम्हाला पेपरला आलेले आहेत पोलीस भरतीला. ठीक आहे. इतर स्पर्धा परीक्षाला MPSC CSATला पण हा प्रश्न आला होता. ठीक आहे. म्हणून असे प्रश्न थोडंसं काहीच नाही, याच्यामध्ये काही दम नाही आहे. फक्त तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे, सूत्र माहीत पाहिजे. 4 सूत्र पाठ करायचे आहेत. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, चौरसाचा कर्ण बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. लक्षात ठेवा, चौरसाचा कर्ण करायचा आहे, भागिले 2 आहे का वर्गमुळात 2 आहे. कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. क्षेत्रफळ म्हटलं तर कर्ण वर्ग आहे, लक्षात ठेवा, भागिले 2 आहे. आणि जर तुम्हाला फक्त कर्ण विचारलेला आहे तर कर्ण विचारलं असेल तर काय करणार? बाजू आणि वर्गमुळात 2 किंवा बाजू गुणिले वर्गमुळात 2 हे 2 सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळ कसं काढायचं आणि बाजू दिली असेल तर कर्ण कसं काढायचं
ठीक आहे, हे असे 2 प्रश्न आहेत. आता नेक्स्ट घेऊ आपण. चला बघा काय प्रश्न. 196 चौसेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या कर्णाच्या लांबीचा व्यास. कर्णाच्या लांबी एवढा व्यास घ्यायचा आहे. कोणाचा? वर्तुळ, हे चौरसाचा कर्ण घ्यायचा, त्याच्या लांबी एवढा व्यास घ्यायचा, घेऊन काढलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, एक तर तुम्हाला फक्त क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचं आणि त्याच्यावरून तुम्हाला कर्ण काढावं लागेल. कर्ण निघालं की मग तुम्हाला बाजू मिळते किंवा बाजू मिळाली की तुम्हाला कर्ण मिळतो. कर्ण मिळालं की मग ते काय, त्या कर्ण काय वापरायचा, त्याचा लांबीचा व्यास घ्यायचा. कर्ण जेवढा असेल त्याचा निम्मा काय असेल, त्रिज्या असेल. आणि कर्ण म्हणजेच व्यास. कोणाचा व्यास? वर्तुळाचा व्यास. हा वर्तुळाचा व्यास म्हणजेच कर्ण वापरायचा आहे. मग कर्णाच्या निम्म किंवा व्यासाच्या निम्म. आता कर्ण हा पूर्णच असेल म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहे, व्यास. व्यास म्हणजे डायमीटर. आणि व्यास जर निम्मा केला तर त्रिज्या असते. त्रिज्या आपण काय वापरायचं आहे, व्यास. व्यास म्हणजे काय वापरायचं आहे, कर्ण. आता कर्ण पहिला काढू. कर्ण काढण्यासाठी तुम्हाला बाजू काढावी लागेल. म्हणून एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे तुम्हाला, बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, 196 आणि बाजूचा वर्ग म्हणजे बाजूला आपण x मानू, xचा वर्ग. हा वर्ग निघाला की हे वर्गमुळात येतं. किंवा हे वर्ग असेल तर हे पण कोणाचा तरी वर्ग आहे असं समजायचं तुम्ही. हा 14चा वर्ग आहे, बरोबर. हा xचा वर्ग, वर्गाला वर्ग गेलं तर बाजू किती मिळाली तुम्हाला, 14 मिळाली. बाजू मिळाली असता आपल्याला कर्ण काढता येतो. म्हणून आता कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 सूत्र आहे. बघा इथं सूत्र आहे, कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू किती आहे तुम्हाला, 14 गुणिले वर्गमुळात 2. हाच तुम्ही काय वापरायचा आहे, व्यास म्हणून वापरायचा आहे. त्यांनी म्हटलेलं आहे कर्णाच्या लांबीचा व्यास. कर्ण एवढा लांबीचा व्यास वापरायचा तुम्हाला, कर्ण एवढा. ठीक आहे. आता हा कर्ण आहे, यालाच काय वापरायचं तुम्ही, व्यास म्हणून. म्हणून एका वर्तुळाचा व्यास जर एवढा असेल तर त्याची त्रिज्या काय असते, व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. मग व्यास कुठल्याही संख्येला किंवा कुठल्याही गोष्टीला आपल्याला जर 2 भाग करायचे असेल त्याला आपण 2 नी भागतो. म्हणून 14 गुणिले वर्गमुळात 2 याला आपण निम्म करू. हा व्यास आहे, या व्यासाला जर तुम्ही 2 नी भागलं तर काय मिळेल, त्रिज्या मिळेल. ही त्रिज्या मिळून जाईल. त्रिज्या बरोबर बे एक बे, बे 7 14 म्हणजे काय मिळाली त्रिज्या, 7 वर्गमुळात 2. मग हे घेऊन तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. म्हणजे पाय म्हणजे 22/7 गुणिले आर, 7 वर्गमुळात 2 गुणिले 7 वर्गमुळात 2. हे झालं तुमचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. मग पायला काय हो, इथं 7 गुणिले 7 22/7 आहे. तसंच या 7ने या 7ला गुणलं, 7 गुणिले 7 49 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. लक्षात ठेवा बाळांनो, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 म्हणजे काय, वर्गाचा नियम. कुठल्याही संख्येला जर 2 वेळा गुणलं तर काय होतंय, त्याचा वर्ग होतो. मग कोणाचा वर्ग होईल, वर्गमुळात 2चा वर्ग. म्हणून वर्गाला गेलं वर्गमूळ. म्हणून काय आलं इथं, फक्त 49 गुणिले 2. का, वर्गाला वर्गमूळ निघून जातो. ह्याचं 2 वेळा गुणाकार केलं किंवा आपण याला असं पण करू शकतो, 2चा वर्ग. 2 वेळा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा वर्ग. म्हणून या वर्गाला हा वर्गमूळ निघून गेला, मग 2 राहिलं. मग 49 गुणिले 2 म्हणजेच 98. मग काय आलं तुम्हाला, 22/7. 22/7 आपण इथं वर घेऊ, खाली दिसत नसेल. 22/7 गुणिले 98 म्हणजे 7 × 7, 7 × 7. परत 2 उरले, 7 चौक 28. म्हणून 22 गुणिले 14 बरोबर 14 दोन्ही 28. 28ला 8, हातचेला 2, 14 दोन्ही 28 आणि 2 30. म्हणून त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल हो, जर तुम्हाला 19 चौसेमी असेल तर हे किती असेल, 308 चौसेमी. 308 चौसेमी क्षेत्रफळ असेल तर मी तुम्हाला म्हणलेलं आहे चौसेमी लावायचं. आणि जर परिमिती, परिघ, बाजू असेल तर फक्त सेंटीमीटर लावायचं. ठीक. चला आता नेक्स्ट. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, एका खोलीत चौरसाकृती 2500 फरशा बसवल्या आहेत. जर फरशांचा आकार दुप्पट केल्यास
एक खोली आहे, समजा ही खोली आहे आणि खोली कशी आहे हो, चौरसाकृती खोली आहे, हा महत्त्वाचा आहे. एक आयताकार खोली असते, 10 बाय 10ची पण एक खोली असते, 10 बाय 15ची खोली असते. बघा ह्या खोल्या आहेत, समजू आपण 2 खोल्या आहेत. या खोलीची बघा ही लांबी आहे 15 आणि ही रुंदी आहे 10 आणि ही खोली 10 बाय 10ची म्हणतो. ऐकला असेल तुम्ही, 10 बाय 10ची खोली आहे, 10 बाय 15ची खोली आहे किंवा एक 10 बाय 30चा हॉल आहे, म्हणजे 10 बाय ही लांबी 15. याला आपण म्हणतो आयत. लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण चौरस किंवा चौकोन. मग आपल्याला इथं क्लिअर त्यांनी बोललेलं आहे चौरसाकृती. लक्षात ठेवा, एका चौरसाचे समान 2 आयत बनतात. किती आयत बनतात? 2 आयत बनतात एका चौरसामध्ये. आणि एका आयतामध्ये बघा आपण याचे 2 भाग करू. बघा ही बाजू 10 तर ही बाजू पण 10, ही पूर्ण बाजू 15 होती तर ही 7.5 आणि ही 7.5. काहीच बनलं नाही. मग समजा आता हे बनलं बघा, याचे 2 समान आयत बनले की नाही, हे समान आयत बनले की नाही. आता ही बाजू जर तुम्ही काढली बाहेर, ही बाजू जर तुम्ही बाहेर काढली, हे बघा हे 10 असेल, कारण ही 10 ही 10 ही 10, हे चारी बाजू 10 होते की नाही याच्या. मग याचे एका चौरसाचे 2 समान आयत बनतात आणि एका चौरसामध्ये 4 चौरस बनतात. बघा एकाच ह्याचे बघा हे बघा 4 आयत हे 4 चौरस बनतात एका चौरसामध्ये. चौरस हा समान, हे बघा चौरसाकृती 2500 फरशा. हे बघा हे चौरस किती फरशा दिसतात तुम्हाला? 4. समजा ही बाजू 10 आहे, ही बाजू 10 आहे, ही बाजू 10 आहे. जर याला जर ब्रेक केलं तर ही बाजू किती झाली? 5. ही बाजू किती झाली? 5. ही बाजू 5, ही बाजू 5, ही बाजू 5, ही 5, ही 5 आणि ही 5. किती फरशा बसले हो? 4 फरशा. 5 बाय 5च्या बघा 5 बाय 5च्या किती फरशा बनल्या? 4. 1 2 3 आणि ही 4, म्हणजे 4 म्हणजे हे 10 बाय 10. आता बघा 10 आणि 10 आहे 100. मग याला किती पट वाढते हो? दुपटीनं वाढतं. 5चे दुप्पट 10. तसं 2500 फरशा बसवलेल्या आहेत. किती फरशा बसवले? सध्या 2500. पण जर फरशांचा आकार दुप्पट केलं तुम्ही, समजा पहिला तुम्ही 5 बाय 5च्या 4 फरशा बसवले होते. 5 बाय 5च्या किती? आता तुम्ही बघितले इथे बघा 5 बाय 5च्या ही बाजू 5, ही बाजू 5, तर ही पण बाजू 5 आणि ही पण बाजू 5. हे 5 बाय 5च्या एवढ्या जागेमध्ये तुम्ही 4 फरशा बसवलेल्या आहे. लक्षात ठेवा काय होतं बघा, आता जादू बघा. 5 बाय 5च्या किती फरशा आहेत? 1 फरशी, 2 फरशी, 3 फरशी, 4 फरशी आहे. का? थोडंसं मी अजून क्लिअर करतो. हे 5 बाय 5 आणि ही 5 बाय 5, हे चारी बाजूनी 5 आहे. परत ही एक 5 बाय 5, ही 5 तर ही 5, ही 5 आणि ही 5. परत इकडे एक 5 बाय 5ची बसवली, हे 5, हे 5. परत इकडे एक 5 बाय 5ची बसवली. बघा 5 बाय 5च्या किती फरशा बसल्या? ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. मग आता काय म्हटलं त्यांनी? 5 बाय 5च्या तुम्ही फरशा बसवलेत, जसं 2500 फरशा बसवलेले तुम्ही. पण जर फरशांचा आकार दुप्पट केला, दुप्पट म्हणजे किती हो? 5 असेल तर 10. मग 10 बाय 10, हे 10 केलं आणि हे 10 केलं, हे 10 केलं, हे 10 केलं, हे 10. किती फरशी बसली? एकच बसली. का? हे बघा हे किती आहे? बघा थोडंसं बघा, हे किती अंतर? 10. हा अंतर मिळाला 10. बघा 10 घेतलं आम्ही. परत हा अंतर किती मिळाला? 5 आणि 5 10. हा अंतर किती मिळाला? 5 आणि 5 10. हा किती मिळाला? 10. म्हणजे किती फरशी बसली हो? तुमच्या 4 फरशाच्या ठिकाणी एकच फरशी बसली. कधी? फरशांचा आकार दुप्पट केल्यास. म्हणून जे दिलेलं आहे त्याला काय करायचं? 4ने भागायचं. का? एका तुकड्यामध्ये 4 ह्याचा आकार जर दुप्पट केला तुम्ही तर किती झालं? 10 झालं. मग याचं क्षेत्रफळ किती आहे? हा क्षेत्रफळ आपण दुप्पट केले. बघा थोडंसं बघा, 5 बाय 5ची फरशी होती, त्याचा आकार आम्ही दुप्पट केलं म्हणजे किती झालं? 10 बाय 10. मग याचं क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग किती? 100. आता याला 4ने काय करावं लागेल? भागावं लागेल. 4 1 4, 4 2 8, 4 5 20 म्हणजे किती आलं? 25. म्हणजे या 5 बाय 5च्या फरशाचं क्षेत्रफळ किती आहे? 5 5 25. बघा आलं की नाही? 25.
का आपण याचं दुप्पट केलंय 10x10च्या फरशा बसल्या. म्हणून तुमच्या गणितामध्ये आता काय दिले 2500 फरशा बसवलेल्या आहेत. पण यांचा आकार जर दुप्पट केलं, जसं 5x5 होते, 5x5 होते, तर आपण काय केलं याचा आकार आता दुप्पट करायचा आपल्याला. मग 2500चं दुप्पट केले तुम्ही. हे कोणाचं 2500 फरशा बसवले, पण या फरशांचा आकार जर दुप्पट केलं तर फरशी कमी लागणार. म्हणून या 2500ला काय करायचं 4ने भागायचं. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 4 सख्ख 24, 6चा भाग बसला, राहिला 1, एकावर 0 10, 4 × 2 = 8, परत 2 राहिले, 4 × 5 = 20. असे किती फरशा लागतील हो 625 फरशा लागतील. का याचा आकार दुप्पट केले की फरशा कमी लागणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, आकार दुप्पट केले की फरशा कमी लागणार. बघा इथं आकार दुप्पट केलं तुम्ही, इथं आकार दुप्पट केल्यावर फरशा किती एकच लागली, आणि इथं किती फरशा होते 25 फरशा बसल्या होत्या आपल्या. बघा आपण काढलेलं आहे, ठीक आहे, 25 फरशा बसल्या होत्या. आकार दुप्पट केल्यावर ही एकच फरशी लागली. म्हणून लक्षात ठेवा, असे प्रश्न असेल तर कसे सोडवायचे या प्रकारे, की चौरसाकृती जर दुप्पट केलं तर 4 फरशा होतात एका चौरसामध्ये. हा चौरस आहे समजा, ही 10 आहे, ही बाजू 10 आहे, ही बाजू 10 आहे. थोडंसं बघून घ्या, काही मुलं गोंधळलेले असतील, थोडं बघा. हे 10 आहे, हे 10 आहे समजा. मग ह्याला जर असं केलं तुम्ही, काय होईल, ही बाजू 10 तर ही बाजू 10, ही पण बाजू 10, पण याच्यामध्ये डिवाईड केलं ना तुम्ही. हे बघा, ही 5 बनली, ही 5 बनली, लक्षात ठेवा. पण हे 5x10 झालं, 5x10 म्हणजेच आयत झाला. हा चौरस झाला का नाही. म्हणून याला इथून परत एक आपण तोडू, किंवा आपण याला सेंटरचं मध्यबिंदूपासून एक लाईन मारू. मग काय झालं, ही 5, ही 5, ही 5. बघा, चौरसाकृती 4 फरशा बनतात एका चौरसामध्ये. चौरसाकृती 4 फरशा बनतात, आणि एका चौरसामध्ये समान आकाराचे किंवा समान लांबीचे रुंदीचे 2 आयत बनतात. ठीक, चला नेक्स्ट. चला बघा इकडं, हा एक दुसरा प्रश्न घेतलेला आहे मी, नवीन प्रश्न आहे. काय म्हणले, एका चौरसाकृती जमिनीची प्रत्येक बाजू 10 हेक्टोमीटर, तर तिचे क्षेत्रफळ किती. 10 हेक्टोमीटर. काय मुलांना हेक्टोमीटर म्हणजे माहीत नाही आहे. हेक्टोमीटर किती असतं माहीत नाही आहे. डेसिमीटर किती आहे माहीत नाही आहे. किलोमीटर किती आहे ते पण माहीत नाही. मग आता थोडंसं शॉर्टकट, KHDM DCM हे पाठच ठेवा सगळ्यांनी, ठीक आहे. KHDM DCM म्हणजे काय बघा, हे किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर आणि हे मीटर, आणि हे डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. हे तुम्हाला पाठ पाहिजे. एक शॉर्टकट हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कसं, जर तुम्हाला काय म्हणलं हेक्टोमीटर, हेक्टोमीटर इथं आहे, आता तुम्हाला 10 हेक्टोमीटर त्याचे मीटर करायचे आपल्याला. मीटर कुठे आहे इथंपर्यंत. मग 10 म्हणलं की असा असतो 10, मग ह्याचा जो 0 आहे तो इथं आला पाहिजे. 10 हेक्टोमीटर, आणि जिथंपर्यंत मीटर आहे तोपर्यंत 0 द्या. 10 हेक्टोमीटर म्हणजे एका चौरसाकृती जमिनीची प्रत्येक बाजू, हे चौरसाकृती जमीन आहे समजा, याची प्रत्येक बाजू किती आहे 1000 मीटर. याची प्रत्येक बाजू किती आहे 1000 मीटर. का आपण हेक्टोमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये केलं. हेक्टोमीटरचे रूपांतर कशात केले आपण, मीटरमध्ये. त्याच्यासाठी काय केलं, हा फॉर्म्युला किंवा सूत्र आहे, किंवा एका हेक्टोमीटरमध्ये किती मीटर असतात हे हेक्टोमीटरला 1 लिहा. 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर, आणि 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. हे तर माहिती आहे तुम्हाला. जिथं किलोमीटर तिथं 1 लिहायचं. हे बघा 1, आणि जोपर्यंत मीटर येत नाही तोपर्यंत 0 देत जायचं. हे बघा इथं मीटर आला, 1 0 2 0 3 0, म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, आणि 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर, आणि 10 हेक्टोमीटर बरोबर 1000 मीटर. मग हे रूपांतर केलं आपण 1000 मीटर. 1000 मीटर. आता काय म्हटलं, क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. आपल्याला बाजू मिळाली. बाजू कशात मिळाली हो, मीटरमध्ये. 1000 गुणिले 1000. का, बाजूचा वर्ग करायचा आपल्याला. बाजूचा वर्ग म्हणजे कुठल्याही संख्येचं 2 वेळा गुणाकार. 1000 गुणिले 1000 केलं किती शून्य दे, 3 आणि 3 6 शून्य. हे 6 शून्य झाले. एकावर 6 शून्य म्हणजे काय, एकावर 5 शून्य म्हणजे लाख, आणि एकावर 10 लाख झाले. 1 0 2 0 3 4 5, हे 5 शून्य म्हणजे लाख, म्हणजे हे काय झालं 10 लाख.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 10 लक्ष म्हणजे किती हो? 10 लाख मीटर स्क्वेअर. 10 लाख मीटर स्क्वेअर त्याचं क्षेत्रफळ असेल. आणि जर तुम्हाला ते विचारले असतील ह्याचं हेक्टर करा, किती हेक्टर, याचं म्हटलं तुम्हाला किती हेक्टर आहे हे. आता तुम्हाला इथं मी दिले 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. मग तुमच्याकडे किती आहे? 10 लाख मीटर स्क्वेअर आहे. त्याच्या हेक्टरमध्ये रूपांतर करू, ते पण मीटर आहे, हे पण मीटर आहे. मग मीटरला आपण 10,000नी भागूया. मग हे 4 शून्य आणि हे 4 शून्य गेले म्हणजे किती हेक्टर बनेल? 100 हेक्टर जमीन होईल ती. किती हेक्टर? 100 हेक्टर. जेव्हा तुमच्या चौरसाकृती जमिनीची प्रत्येक बाजू 10 हेक्टोमीटर असेल तर त्याचं जर क्षेत्रफळ काढलं तर त्याचं क्षेत्रफळ किती निघणार आहे? 100 हेक्टर. कळालं? इथं काही मुलं गोंधळले असतील. हेक्टोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करताना हा KHDM DCM याचा एक मी व्हिडिओ तुम्हाला पाठवेन. ठीक आहे, KHDM DCM. ठीक आहे, अशा प्रकारे अजून काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट करा. मी परत तुम्हाला एक बनवतो टॉपिक आणि सोडून देतो. ठीक आहे, आपण यूट्यूबवर नवीन असल्यामुळं थोडंसं गोंधळात पडतो कधी जमत नाही, तर सांभाळून घ्या तुम्ही. आणि विचार करायचं की गणितामध्ये नवीन नाही मी, पण यूट्यूबमध्ये नवीन आहे, बोलताना थोडं गडबडतं, अटकळतं. ठीक आहे, कारण पुढं विद्यार्थी नसतात आणि ज्या वेळेस मी क्लासमध्ये घेतो त्यावेळेस वेगळा असतो. ठीक आहे, पण आता इथं बोर्डालाच बघून तुम्हाला कॅमेऱ्यालाच बघून शिकवावं लागतं, असं एक इमेजिन करावं लागतं. म्हणून यूट्यूबवर नवीन असल्या कारणानं थोडंसं काही गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी परत तुम्हाला पाठवेन.